फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि चला मग आता छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाइन बनवणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच बाही डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक आणि ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी बाही डिझाइन बनवायची असते। त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की बाही डिझाइन कशी बनवावी, ती साडीला मॅच होईल की नाही, ब्लाउज छान दिसेल की नाही, त्यांना स्वतःला सूट होईल की नाही। सो आजची ही जी काही बाही डिझाइन आहे ती नक्कीच खूप सुंदर आहे। या डिझाइन मुळे नक्कीच छान असं ब्लाउजला लुक आहे आणि आय होप सो ही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाइन आहे त्याची संपूर्ण मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर आता आपण खूपच सुंदर अशी छोट्या बाहीवर डिझाइन बनवायला इथे सुरुवात करूयात। तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की हा काट आहे आणि ब्लाउज पीस कट झाल्यानंतर एवढासाच काट उरलेला आहे। खरं तर तो साइडने थोडासा कट सुद्धा झालेला आहे, कारण ब्लाउज उंचीला हा कमी पडत होता, सो त्यामुळे। तर आता तो उरलेला काट वापरून आणि एवढासाच कपडा उरलेला आहे। खरं तर यापासून आपल्याला आज खूप सुंदर ट्रेंडिंग छान अशी नवीन पद्धतीची पफ बाही बनवायची आहे, फुगा बाही म्हटलं तरी चालेल, जी खूप जणांना आवडते, खूप साऱ्यांची रिक्वायरमेंट असते। सो कमी कपड्यात कसं ऍडजस्ट करायचं आज ते आपण इथे खरं तर बघणार आहोत। तर काट आणि एवढूसा उरलेला ब्लाउजचा कपडा यूज करून। तर बघा, सगळ्यात आधी खरं तर तुम्ही इथे बघू शकतात की जी काही अस्तरची बाही आहे तर ती ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी ते छोट्या बाहीचं माप कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, ही जी काही बाही आहे तर खरं तर याची मी पेपर कटिंग ऑलरेडी केलेली आहे आणि खालचं 1 इंचाचं मार्किंग कमी धरून मी इथे मार्किंग केलेली आहे। खरं तर तसं इथे 6ला मार्किंग करून आपल्याला ही कटिंग करायची होती, तर मी इथे 5लाच मार्किंग केलेली आहे, कारण की 1 इंचाची आपल्याला खाली काठाची बॉर्डर रेडी करायची आहे, सो त्यामुळे। ठीक आहे, तर दोन्ही साईडने थोडं थोडं मार्जिन जाणार आहे, तर ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच। पण जेवढं बाही लांबी होती ना त्यापेक्षा मी इथे 1 इंच कमी घेतलेली आहे मार्जिन ऍड करून। ठीक आहे, आणि याची घडी सुद्धा मग त्या पद्धतीने इथे कमी झालेली आहे। सो बघा, मग अशी पद्धतीची ही मार्किंग आहे। मी पुन्हा सांगते, दोन्ही साईडने थोडं थोडंसं कमी सुद्धा होणार आहे, बट तुमच्या बाही लांबीवर ते डिपेंड आहे। तुमची 4 असेल तर तुम्ही 3ची कट करायची, 5 असेल तर 4ची कट करायची, पण मार्जिन ऍड करून। ठीक आहे, आता आपण ही बाही इथे कटिंगला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी खालून थोडंसं किंचित कट करते, कारण की मला असं वाटते की 1 इंचाची बॉर्डर लावल्यावर बऱ्यापैकी ही बाही थोडीशी मोठी होईल, तेवढी मला मोठी ती नकोय। त्यानंतर बघा, ब्लाउजचा एवढाच कपडा उरलेला आहे, 4 पदरी मी इथे फोल्ड केलेला आहे आणि इथे बाही ठेवल्यावर बंद बाजूच्या साईडनी फक्त आपण 2.5 म्हटलं तरी चालेल, 2.5 ते 3 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे। मी म्हटलंय की एकदम कमी कपड्यामध्ये आपल्याला ही फुगाबाई इथे कट रेडी करून घ्यायची आहे। तर बघा, डबल फोल्ड इथे मी हा ब्लाउजचा कपडा करते आणि खरं तर इथून कट करून घेते दोन्ही साईडनी, म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला हा ब्लाउज पीसचा कपडा पुरावा खरं तर यासाठी, कारण बऱ्याचदा आपल्याला वेगळी युनिक बाही बनवायची असते आणि 80 सेंटीमीटर मध्ये आपला ब्लाउज बसत नाही। तसं तर या ब्लाउजची उंची सुद्धा 13 होती, म्हणजे जास्त उंची पण असते आणि 80 सेंटीमीटर मध्ये तेवढं होत नाही, पण आता आपण आज ऍडजस्ट करणार आहोत। ठीक आहे, तर बघा, ह्या 2 बाही आहेत त्या एक इकडच्या साईडला ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची, जेणेकरून 2 बाही व्यवस्थित वेगवेगळ्या साईडच्या होतील, कारण बऱ्याचदा त्या एक साईडच्या होण्याचे चान्सेस असतात खरं तर त्यामुळे। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरची बाही आणि हा जो काही ब्लाउज पीसचा कपडा आपण इथे कट करून घेतलेला आहे तर तो एकमेकाला जॉईन करायचा आहे। तर दोन्हींचे सेंटर पॉइंटची खरं तर इथे मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपल्याला इथे स्टिच करताना अंदाज येईल की कुठपर्यंत आपण स्ट्रेट जोडू शकतो आणि किती प्लेट्स आपल्या इथे बसू शकतात। ठीक आहे, तर बघा, मग अस्तरची बाही इथे स्टार्टिंगलाच ठेवलेली आहे, एकदम कडेकडेने आपल्याला खरं तर इथे टीप मारायची आहे। सेंटर पॉइंटची बघा मी मार्किंग केली
आणि आता इकडनं पण किती पुरतंय तर ते चेक करून मी इथे एक पिन लावली आणि आता मध्ये जेवढा काही कपडा आहे तर त्याच्या आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर बघा इथे मी प्लेट्स टाकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी सरळच आपण जोडलं होतं आणि त्यानंतर जेवढा कपडा अवेलेबल होता तेवढ्यामध्ये आपण 3 ते 4 इथे प्लेट्स टाकल्या आणि त्यानंतर पुन्हा सरळ आपण जोडून घेतलेला आहे. आता त्याच प्लेट्स वरच्या साईडने आपल्याला सेट करायच्या आहे. बघा ह्या पद्धतीने आणि वरच्या साईडने सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील आणि आपली बाही डिझाईन सुद्धा व्यवस्थित दिसावी खरं तर यासाठी. तर बघा मग मी इथे कडेकडेने व्यवस्थित टीप मारून घेतली. यानंतर आता आपल्याला कडेकडेने अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. ठीक आहे. जोडून झाल्यानंतर आपल्याला हे जे काही एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ब्लाउज पीसचा तर तो खरं तर सगळाच कट करून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी होईल कारण आपण ते सरळच ठेवलं होतं. ठीक आहे. तर बघा इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आपण सरळ जोडलंय. फक्त मध्यभागी जेवढा कपडा एक्स्ट्रा होता आपला खरं तर अडीचच होता तर तेवढ्याच याच्या आपण इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहे. त्यानंतर खालच्या पट्टीसाठी आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लागणार आहे. तर ब्लाउज डिझाईन असो किंवा बाही डिझाईन त्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास यूज करायचा असतो. तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे कारण कॅनव्हास मध्ये बरेचसे प्रकार असतात पण ब्लाउज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हासच लागत असतो. तर बघा मी मार्किंग केली आणि त्यानंतर 1 इंचाचं खरं तर आपल्याला इथे हा कॅनव्हास पेपरची पट्टी कट करून घ्यायची आहे. तर मार्जिन थोडंसं लागणार आहे त्यानुसार आपण मार्जिनही ते कट करूया. तर डबल फोल्ड केलेलं आहे मी जेणेकरून दोन्ही साईडची बाही सोबतच आपली कट व्हावी. खरं तर यासाठी तीच मार्किंग फेंट इकडे दिसते तर ती सुद्धा मी इथे डार्क करून घेते. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण साईडचं सेम यावं खरं तर यासाठी आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून कॅनव्हास पेपरची ही पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता मध्यभागी बसून सुद्धा आपण ती कट करूयात म्हणजे दोन वेगवेगळ्या साईडच्या पट्ट्या आपल्या सेम इथे रेडी होतील. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला अस्तर आणि आपला जो काही काठ होता तर तो लागणार आहे. तर काठ सुद्धा बरोबर मध्यभागी कट करते म्हणजे एखाद्या बाहीला कमी किंवा एखाद्या बाहीला जास्त असं व्हायला नको यासाठी. आणि यासाठी आता आपल्याला मॅचिंग थोडंसं अस्तर सुद्धा लागणार आहे. तर ही जेवढी काठाची आणि कॅनव्हास पेपरची पट्टी आहे ना तर तेवढंच अस्तर खरं तर इथे आपल्याला यूज करायचं आहे. तर बघा मग थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच मी इथे अस्तरच्या पट्ट्या कट करून घेतल्या. खरं तर दोन्ही पण केलेल्या आहे सोबतच एक साईडला ठेवली. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काठ ठेवायचा आहे त्यानंतर त्यावर आपल्याला इथे ठेवायचं आहे जी काही आपण अस्तरची पट्टी कट करून घेतलेली आहे ना तर ती. तर साईडचं थोडंसं तिरकं होतं तर मी इथे किंचितसं कट करून ते व्यवस्थित स्ट्रेट करून घेतलं. म्हणजे काठाची पट्टी ठेवली त्यानंतर अस्तरची आणि त्यानंतर यावर ठेवायची आहे आपल्याला कॅनव्हास पेपर. आणि आता आपल्याला आपण इथे जी काही मार्किंग केलेली आहे ना तर बरोबर त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या कारण की बऱ्याचदा ते पुढे मागे वगैरे तिरकं वगैरे होऊ शकतं आणि त्यामुळे मग संपूर्ण बाहीचं लुक फिनिशिंग जाऊ शकतं. सो त्यामुळे व्यवस्थित खरं तर मार्किंग करून घ्यायची आणि त्या पद्धतीने टीप टाकायची. तर बघा मग आता इथे व्यवस्थित कडेकडेनेच खरं तर टीप मारायची आहे. टीप मारण्याच्या साईडने आपल्याला काही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायची गरज नाहीये. पुन्हा सांगते सगळ्यात आधी काठ ठेवलेला आहे त्यावर अस्तरची पट्टी आणि त्यावर कॅनव्हास पेपर आणि बरोबर कॅनव्हास पेपरवर जी मार्किंग होती त्यावर इथे टीप मारून घेतली. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं आहे आणि आता आपल्याला ही पट्टी ह्या पद्धतीने स्ट्रेट करायची आहे बघा आणि इथे टीप मारून घ्यायची आहे. सिंपल अशी टीप मारायची आहे ती. तर ती खरं तर आपली अस्तरवरच येणार आहे एकदम कडेकडेने. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी ह्या पद्धतीने सरळ करायची आहे आणि इथे आपल्याला आता दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या दाबटीप देताना आधीची जी काही टीप मारलेली आहे तर त्या टीपमुळे काय होतं की अस्तरचा कपडा वरती दिसत नाही आणि आपली फिनिशिंग व्यवस्थित यावी त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे ना खरं तर बरोबर त्याच लेवलमध्ये इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे कारण तेवढंच मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे. तर बघा मग बरोबर मी इथे पट्टीच ठेवून घेते आणि चॉकच्या साह्याने एक मार्किंग करते जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं इझी जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने मार्किंग केल्यावर किंचितसं कडेचं मी इथे कटही करून घेते कारण इथे एवढं मार्जिनची खरं तर सध्या गरज नाहीये. ठीक आहे. आता आपण ही तयार केलेली पट्टी जो काही आपला वरचा पपचा पार्ट होता ब्लाउज
म्हणजे बाहीचा त्यासाठी लावायची आहे. तर बघा तो पार्ट सरळ ठेवायचा आहे, त्यावर हा पार्ट बघा ह्या पद्धतीने ठेवायचा आहे. खालच्या साईडने आपला काट आहे, लक्षात राहू द्या. आणि जी काही कॅनव्हास पेपरची लाईन दिसते ना आपल्याला, जिथे कॅनव्हास पेपर संपतोय बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. इथे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ही टीप मारल्यानंतर आपल्याला आतल्या साईडने बघा ती पट्टी व्यवस्थित फोल्ड करायची आहे, जिथे आपण मार्किंग केली होती बघा. आणि आपल्या जॉईंटची जी काही आधीची टीप आहे ना, तर ती पण आपल्याला दिसतेच खरं तर इथे. तर व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपण इथे टीप मारून घेणार आहोत. तर बघा मग व्यवस्थित प्रेस करत करत मी ह्या पद्धतीने इथे ठेवलेला आहे आणि इथे टीप मारते. आणि ती वरच्या साईडने सुद्धा टीप येणार आहे, जिथे आपली दाब टीप हवी आहे ना बरोबर तिथेच. ठीक आहे. आता इथे एक्स्ट्राचं आपण हे कट करून घेऊयात, बरोबर बाहीचा तिरका शेप होता ना त्या पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने आपण हा काठ इथे लावून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने पफ सुद्धा आलेला आहे. आता बाही लांबी आपण चेक करूया. तर बघा बरोबर 5 रेडी होईल, कारण वरच्या साईडने अर्धा इंच आपलं मार्जिन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे सेंटर पॉइंटला म्हणजे जॉईंट, जिथे काठ आणि वरचा पार्ट जॉईंट होते, तर तिथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात. तर बघा नवीन ट्रेंडिंग अशी ही टिकली वर्कची लेस आहे, तर ही लेस यूज केली तरी सुद्धा चालेल, किंवा सिंपल एखादी लेस जरी तुम्ही यूज केली ना तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. खरं तर खालच्या बॉर्डरला पण आपल्याला एक लेस लावायची आहे, जेणेकरून आपली ही जी काही बाही डिझाईन आहे ना ही अजूनच छान दिसावी यासाठी. तर बघा ही जी काही आपली त्रिकोणची लेस आहे ना, तर ती मी बरोबर कट करून घेतली, जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी. आणि ती आपल्याला ह्या पद्धतीने खालच्या साईडने लावायची आहे. खरं तर आधी पॅच तयार केला खालचा, तर त्यावेळेस सुद्धा आपण ही इनव्हिजिबल लावू शकलो असतो, पण तोपर्यंत माझा डिसाईड नव्हता. आता मला असं वाटतंय की छान असं बॉर्डरला लावली की बाही अजून छान दिसेल. सो त्यामुळे मी लगेच इथे खालच्या साईडने लावून घेत आहे. खरं तर लगेच ती लेस खराब होणार नाहीये, पण ब्लाऊजला नक्कीच छान असं लूक येईल. तर बघा व्यवस्थित एकसारखं मी इथे पकडत ही लेस इथे लावून घेतली. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे मधला जो काही शेप आहे तिथे सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही लावली किंवा नाही लावली तरी सुद्धा चालेल, ते तुमच्यावर डिपेंड आहे, किंवा कस्टमरची चॉईस कशी आहे, कस्टमरला लावायचं का नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींवर खरं तर ते डिपेंड असतं. पण मला असं वाटत होतं इथे सिंपल ही छोटीशी गोल्डन वाली लेस लावावी, सो त्यामुळे मी इथे ही लेस लावून घेत आहे. बघा एकदम बारीक आहे, खूप काही मोठी नाहीये. ठीक आहे. आता इथे सुद्धा ही लेस लावून घेते. आणि खरं तर लेस लावताना मॅचिंग धागा यूज करायचा, जेणेकरून आपली ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ही लेस तुम्ही बाहीला लावा किंवा ब्लाऊजला कुठेही लावा, पुढच्या गळ्याला लावा किंवा बॅक साईडला लावा, शक्य असल्यास धागा मॅचिंगच यूज करायचा. खालचा बॉबिन केसचा म्हणजे बॉबिन मध्ये ओवलेला आहे ना, तर तो आहे तसंच राहून द्यायचा, कारण तो खालच्याच साईडने येणार आहे. फक्त वरती जो काही दिसणारा असतो वरच्या साईडचा, तर तो थोडासा गोल्डन घेऊन घ्यायचा. ठीक आहे. आता मी इथे धागा ओवून घेतला आणि ही लेस बरोबर इथे लावून घेते. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित पकडलेला आहे मी, आणि व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. तिरकं होऊन देऊ नका. जशी पट्टीची लेवल आहे ना आपली, बरोबर त्याच लेवलमध्ये येईल याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे एकदम परफेक्ट अशी बाही नक्कीच रेडी होईल. कारण की प्रत्येक गोष्ट प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखी येणं ते सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि बघा इथे लेसला मी डबल टिप देऊन घेतली. मी नेहमीच सांगते लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली ही पफ बाही छोटी तयार झालेली आहे. ती सुद्धा एकदम कमी कपड्यात. बऱ्याचदा आपल्याला पफ बाही फुगाबाही बनवायची असते आणि ब्लाऊज पीस खूप कमी असतो, सो आपल्याला कळत नाही कशी डिझाईन बनवावी. सो ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. सो बघा ह्या पद्धतीने छान सिंपल छोटासा पफ येतोय, आणि खरं तर खालच्या साईडला काठाची बॉर्डर आहे, त्यामुळे तर ही बाही अजूनच सुंदर दिसत आहे. सो सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात. आणि बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर रेडी झालेला आहे. लुक खूप सुंदर आलेला आहे. आता ह्या बाही लावल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्ही कुठल्या साडीवर असा ब्लाऊज शिवू शकतो त्याची तुम्हाला थोडी आयडिया येईल. तर बघा फायनली इथे ब्लाऊज रेडी झालेला आहे, बाही सुद्धा जोडून झालेली आहे, आणि तुम्ही इथे बघू शकतात की किती सुंदर असं लुक आलेला आहे. म्हणजे ह्या बाहीमुळे खरं तर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. सो तुम्ही सुद्धा अशी बाही नक्की ट्राय करून बघा. खरं तर मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित
ही बाही कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी. एवढंच नाही तर महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे फिनिशिंगच्या, कारण बऱ्याचदा तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं सोपं असतं असं वाटतं पण किंवा ते गरजेचं असतं. एवढंच नाही तर डिझाईन बनवण्यापेक्षा सोबतच ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी, त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराव्या तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.